काय घडलं होतं ते सांगा. मी नामदेव हनुमंत मधने लातूरून आलेलो आहे. इथं वाशिम जिल्ह्यामध्ये भरतीसाठी आलेलो आहे. आम्हाला कॉल दिलेला आहे सकाळी पहाटे 5चा आम्ही इथं येऊन 11 वाजता येऊन बसलेलो आहे आणि इथं आमची राहण्याची किंवा कुण्या ह्याची व्यवस्थित सोय केलेली नाही आणि आम्हाला सकाळी लवकर कॉल देऊन पण त्यांनी आमचं उन्हामध्ये ग्राउंड घेतलं आहे. ग्राउंड घेताना पण जे काय त्यांनी ती 100 मीटरला ती चिप वापरलेली आहे ती पूर्णपणे चुकीची वापरलेली आहे. कारण त्याच्यामध्ये असं चुकीचं सांगता असं येईल की त्याच्यामध्ये अधिकारी किंवा एक कॉन्स्टेबल इथं कॉल देण्यामध्ये कुणीच नाही. एक UP बिहारचा एक 18 ते 20 वर्षाचा मुलगा आम्हाला 100 मीटरला कॉल दिला जातो आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये एक मार्क पण कमी येतात. 11 वाजता इथं बसवले, 11 वाजल्यापासून बसलेलो आहे मी. परत मध्ये एंट्री आली, मध्ये बाहेर उन्हाचं 2 तास बसवले, नंतर मध्ये 1 तास बसवले आणि पुन्हा नंतर अजून दुसरीकडे 1 तास बसवले. असे आमचे 9:30-10 वाजून गेले. फक्त त्यांनी चेक करतात म्हणजे फक्त एक आमचं हॉल तिकीट आणि एक आधार कार्ड चेक करतात. चेक केल्यानंतर सगळी प्रोसिजर व्यवस्थित व्हायला लागली आणि ज्यावेळेस आम्ही ग्राउंडमध्ये उतरतो ते 100 मीटर ज्यावेळेस 100 मीटर घेतात ते कॉल एकदम व्यवस्थित ते एकदम फ्लॉप आहे आणि आधी ते काय आम्हाला माहीत नाही त्यांच्या नियोजनानुसार फ्लॉप म्हणजे कसं सर ते जे कॉल देतात का एक UP बिहारचा 18 ते 20 वर्षाचा विद्यार्थी आहे तिथं बसले. मी विचारलो तिथं तू कुठलं आहे तर UP बिहारचं आहे म्हणले. UP बिहारचा मुलगा 20 वर्षाच्या येऊन आम्हाला कॉल देत आहे. ती सेट गो म्हणते त्यांनी शिट्टी वाजवत आहे आणि त्याच्या हातात बटन आहे. एक अधिकारी पण नाही किंवा एक कॉन्स्टेबल पण बसवलं आणि सर फक्त मी 5वी भरती देतो पोलीस भरती. 5वी भरती मी आतापर्यंत मला कधीच एवढे कमी मार्क पडले नाहीत. आता सध्या कोणी जरी एकाने स्टॉप वॉच धरला एक 10 ते 12 मार्क घेऊ शकते. मला 3 मार्क पडले 100च्या मीटरला. सगळ्यात म्हणजे 100 मीटरला एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. गृह खातं आणि सरकार आपल्याच बेरोजगारांच्या जीवाशी कसं खेळतंय त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. नाही सर मग एका बाजूला बेरोजगार नाही, त्यांना रोजगार नाही, ह्या नोकऱ्या बिचारी आता लातूरून मुलं इथे वाशिमला का तर इथे वॅकन्सीज असतील त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होईल. त्याला 10-12 तास बसवले जाते आणि कोणतरी मुलगा UP बिहारचा तो काय रेग्युलर एम्प्लॉई तुमचा का त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं. या सगळ्या गोष्टीची गंभीर चौकशी केली जाईल. तुम्ही मला लेखी द्या. अधिवेशनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांना याबद्दलचा आवाज उठवण्यासाठी मी विनंती करेन. एवढे शब्द तुम्हाला